तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या भयंकर स्टोरीवरती. आजची जी स्टोरी आहे ही होळीवरती स्टोरी आहे आपली. होली स्पेशल हॉरर स्टोरी. तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या स्टोरीवरती. तर या स्टोरीमध्ये असं दाखवलं आहे की एक आयुष असतो. आयुष, आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब हे तिघंच असतात आपल्या स्टोरीमध्ये मुख्य किरदार. हे आपले टॉप कॅरेक्टर्स असतात. तर ही होळीवरची स्टोरी आहे. तर चला मग सुरुवात करू. याच्यात खूप सारे ट्विस्ट ते पण येणार आहेत. ॲक्शन थ्रिलर मस्तपैकी. तर चला मग स्टार्ट करूया. तर स्टोरीमध्ये असं दाखवलं आहे की आयुष जो असतो, आयुषच्या घरात तो आणि त्याचे आईबाबा राहत असतात. तर आयुषचे बाबा आहेत ना, नेहमी दारू पिऊन ठल्ली व्हायचे. दारू पिऊन ठल्ली होऊन कुठेतरी बाहेरच फिरायचे, झोपायचे. घरी 10 दिवसातून एकदा यायचे. तर आयुष आणि त्याची आई घरात राहायचे. दोघेही काम करायचे. आयुष टॉयलेट पुसायचं काम करायचं, 4 पैसे घरात आणायचा. त्याची आई कामवाली बाईचं काम करायची. 4-5 घरांमध्ये जाऊन भांडी घासायची, लादी पुसायची. तर असं करून त्यांचं फॅमिली जायची आणि त्यांचे बाबा नेहमी त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन ठल्ली होऊन कुठेतरी रस्त्यावर झोपत बसायचे, असायचं. तर आयुष पण त्यांच्या बाबांच्या घाणेरड्या दारू प्यायच्या सवयीवरून तो पण हळूहळू दारू प्यायला लागला, सिगरेट प्यायला लागला. तर असं झालं नंतर की आयुषला एक नवीन पिक्चर आलेला, म्हणजे आयुषला पिक्चर बघायचा होता. तर तेव्हा थिएटरमध्ये एक पिक्चर आलेला. तर त्या पिक्चरचं नाव होतं डरना तो चाहिए ही चाहिए, असं त्या पिक्चरचं नाव होतं. तर आयुष एक दिवस थिएटरमध्ये जातो. तर त्याची आई सांगते, "अरे बाळा, आज नको जाऊ, आज अमावस्येची रात्र आहे. कशाला जातोय? रात्रीचं बाहेर नको जाऊ. आजची रात्र चांगली नसते बाळा," असं आयुषची आई बोलते त्याला. पण आयुष तर काय ऐकत नाही. तो बोलतो, "ए चुप रे," असं त्याच्या आईला बोलतो. तर आयुष जातो, रस्त्याने निघतो आणि एक तर ते जे थिएटरमध्ये जायचा रस्ता आहे ना, तो कब्रिस्तानमधून जायचा रस्ता असतो. तर आयुष बोलतो, भूत वूत कुछ नहीं होता," असं बोलतो. तर तो दारूच्या नशेमध्ये असतो. त्याने रस्त्यात चालतानाच थोडीशी दारू पिलेली असते. तर तो दारू पिता जात असतो. तेव्हा तर किती 10 वाजलेले असतात रात्रीचे. तो पिक्चर असतो 11 ते 1 वाजेपर्यंतचा. तर थिएटरमध्ये जातो. थिएटरमध्ये जास्त कोण नसतं, हार्डली 2-3 लोकं आणि आयुष बसलेला असतो. तर आयुष थिएटरमध्ये बर्गर, पॉपकॉर्न, फ्रेंच फ्राईज घेतो, खातो. तर तर तो डरना चाहिए ही चाहिए असं तो पिक्चर बघत असतो. तो बोलतो, किधर है भूत, इधर है, कुछ भूत बीत नहीं रहते, लसा बुल्लू बनाने का काम है," असं आयुष बोलतो. तर तो असे पिक्चर बघता 4 बर्गर, 10 फ्रेंच फ्राईज असं खात असतो आणि दारू पण पितो सोबत. तर पिक्चर बघता तो झोपून जातो. तर झोपल्यानंतर ना, जेव्हा पिक्चर संपतो ना 1 वाजता, संपल्यावर तो उठतो, "अरे पिक्चर खतम हो गया?" अरे असं बोलतो. तर एकदम पोट भरलेलं असतं. तर मग ते झाल्यानंतर तो थिएटरमधून निघतो. तर निघताना सगळं होतं, पेमेंट करतो आणि निघतो. निघाल्यानंतर जेव्हा तो घरी जात असतो, तर एक कब्रिस्तान लागतं रस्त्यात, जे मी आधी सांगितलेलं असतं. तर ते कब्रिस्तानच्या इथूनच घरी जायचा रस्ता असतो. तर घरी जायच्या वेळी त्या रस्त्यात एक मोठं कब्रिस्तान लागतं. तर तो गाणी गात जात असतो कब्रिस्तानमधून. तर जाताना आहे ना, त्याने एवढी दारू पिलेली असते. तर आयुष आहे ना, एका कबरवरती, त्या कबरचं असतं कोणाची तरी नूर डिसूजा नावाची कबर असते ती. नूर डिसूजा नावाची. असं आकाशात वीज गडगडायला लागते. हवा एकदम जोरदार पसरायला लागते. असं एकदम तुफान येतं. तर माहीत नाही काय होतं. तर आयुष जसं पॅन्ट बिंट परत पाठीमागे बघतो तर कोणतरी त्याच्या पाठी उभा आहे. तर त्याला असे भास व्हायला लागतात. तर तो एकदम जातं, सगळे कबर बघत जात असतो. तर बोलतो, कुछ नहीं है, सब अंधविश्वास आहे, भास झाला असेल असं बोलतो. तर तो जात असतो. त्याला ना हळूहळू पाठून शर्ट खेचण्याचे, शूज अडकण्याचे असे खूप सारे भास व्हायला लागतात त्याला.
तर त्याला जमिनीतून माणसं वरती येतानाचा भास होतो. तर हळूनं तो घाबरायला लागतो. हळू तो आहे ना पळत जायला लागतो. पळतो. तर हळू स्मशानाचं ते जे कब्रिस्तान असतं, तिकडचं गेट येतं. बाहेर जायचं संपायच्या त्याची एंड होते ना, कब्रिस्तानची, ते खूप मोठं असतं. तर ते गेट येतं. जसं ते तो गेट पार करतो ना, तर त्याला एक समोर मोठी कोणतरी एक चुडैल दिसते, चुडैल. आणि तिला बघून तो बेशुद्ध होऊन पडून जातो. तो बेशुद्ध पडल्यानंतर ना सकाळ होते. तर सकाळी उठून बघतो तर काय, अरे मैं इधर क्या कर रहा हूँ? तर तो उठतो आणि मग नंतर घरी जातो. तर घरी गेल्यानंतर आहे ना, त्याला वेगवेगळी स्वप्न दिसायला लागतात. तर त्याची आई त्याला बोलते, "अरे कुठे होतास बाळा? पूर्ण रात्र झाली आला नाही हां? यायला कुठे भटकत होतास?" त्या आयुष्यानं जरा वेडीवाकडी हरकती करतो. आईशी कमी बोलणं, कच्चं चिकन खाणं, कच्चं बकरी खातो, कच्ची कोंबडी खायचा, कच्चा मांस खायला लागतो. अशी वेगवेगळी हरकती करायचा. रात्रभर जागा राहायचा, झोपायचा नाही, प्राण्यांच्या आवाजांमध्ये भुकायचा, असं वेगवेगळी हरकती करतो. तर त्याची आई घाबरते, त्याला झाडू चप्पलनी मारते त्याची आई चांगलंच. पण तो काही सुधरत नाही. तर त्याची आई जरा घाबरते, त्याला डॉक्टरकडे नेते. तर डॉक्टरकडे नेले, डॉक्टर बोलतात, "अरे आता नॉर्मल एकदम." तर त्याची आई बोलते, "मग हा असं काय करतोय?" तर डॉक्टर त्याला जरा हे झोपायच्या गोळ्या देतात जरा. तो जरा झोपतो. तो झोपल्यानंतर आहे ना, त्याच्या डोळ्यातून असं रक्त निघायला लागतं एकदम. तर त्याची आई घाबरते, ते डॉक्टरांकडे नेते. तर डॉक्टर बोलतात, "अरे बापरे! हे काय सगळं?" तर मला औषध देतात. तर ते घाबरतात. तर आयुषची आई एकदम घाबरलेली असते. तर ती आहे ना, त्याला एका पुजारीकडे नेते. तर ते त्याला एक दिवस नेते. तर ते त्यांना कळतं. त्यांच्याकडे जाते ती. ती बोलते, "ऐसा-ऐसा मेरे बेटे के साथ हो रहा है." ते एक दिवस घरीच येतात. तर ते बघतात. ते आयुषच्या कपाळावरती हात लावतात. तर त्यांना सगळं समजतं. त्यांच्यात जादुई शक्ती असते. तर त्यांच्या कपाळावर हात लावून त्यांना सगळं समजतं काय काय झालं. तर ते त्यांना काय काय उपाय सांगतात. त्यांना 2 नारळ देतात. एक सांगतात, एक आयुषच्या डोक्यावरती फोडा आणि दुसरा जो नारळ आहे, तो आयुषच्या रक्त आणि केस लावून 2 दिवसानंतर होळी येणार आहे, होळी. होळीमध्ये जाळून टाका. आणि ते बोलतात, जर आयुषच्या डोक्यावरती नारळ फोडलेला असेल, फोडल्यानंतर जर तो आतमधून काळा असेल ना, काळा, तर समजायचं की आयुषला कोणीतरी झपाटलेलं आहे. तर त्याची आई बोलते, "ठीक आहे, चालेल." तर ते काम लय मोठं होतं. म्हणून मग त्या आयुषची आई आहे ना, त्याच्या 2 मित्रांना बोलवते. एक आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेबांना. तर दोघांना बोलवते. तर दोघांना सांगते, की आयुषचे हात आणि पाय ना पूर्ण सोफ्याला बांधून ठेवा. त्याला कोणीतरी झपाटलेलं आहे. तर ते बोलतात, "ठीक आहे, चालेल." तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब आहेत ना, आयुषचे हात आणि पाय ना दोऱ्याने सोफ्याला बांधतात. तर जसं ना त्याची आई तो नारळ त्याच्या डोक्यावर फोडते ना, तो जोरात किंचाळतो एकदम. आणि नारळ फोडल्यानंतर एवढा भयंकर प्रकार करतो की बापरे! तर नारळ एकदम आतमधून काळा आणि त्या नारळातून पाणी निघायच्या ऐवजी रक्त निघतं पूर्ण. तर ती घाबरते. तसंच न बोलवते. 2 अगरबत्त्या घेतात, अगरबत्त्या त्याच्यावर अंगारा लावतात. अंगारा लावून त्या आयुषच्या कपाळावरती जोरदार लावतात. तो एवढा जोरात किंचाळतो की बापरे! ठाकरे साहेबांना आणि अशोक साहेबांना कॅन्डल देतात, मेणबत्ती. ते सांगतात, की हे जे 4 मेणबत्त्या आहेत ह्याच्या 2 हात आणि 2 पायांवरती लावून ठेवा. त्या मेणबत्तीवरती ते गंगाजलमध्ये डुबून आणलेले मेणबत्ते असतात ते. तर ते जसे ते लावतात ना, त्याच्यावर ते वॅक्स पडतं ना हातावर, तर आयुष्य एकदम असं कासावीस म्हणजे असं एकदम कसं तरी होतं त्याला, एकदम फुल टॉर्चरसारखं होतं एकदम. असं जळतं ना अंग, तसं होतं. ते एक प्रकारचं पवित्र होतं ते. देवाची ती ताकद असते. तिथे त्याच्या अंगात जे भूत आलं ते घालवण्याचा प्रयत्न करत असते. तर ते मेणबत्ती जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत ते आयुषच्या हातांवरती आणि 2 पायांवरती लावून ठेवलेले असतात. पण आयुषच्या ह्याच्यावर काही फरक पडत नाही. आयुष एकदम जोरजोरात किंचाळतो, वेगवेगळ्या आवाजांमध्ये बोलायला लागतो. सगळे एकदम घाबरलेले असतात. तर ते बोलतात, त्याचाच तो भूत जो आहे,
तो त्याच्या अंगाला झपाटलेला आहे. तर ते असे त्याला उपाय काय काय देतात, ते त्याच्या आईला सांगतात आणि त्याच्या मित्रांना पण सांगतात. तर ते सांगतात, जो आता दुसरा नारळ जो आहे त्याला त्याचे केस बांधा आणि त्याचं थोडंसं हातातलं रक्त ते नारळाला असं लावायचं जरा आणि त्याला ना दोऱ्याने बांधायचं केसांना असं. आणि ते सांगतात की आता 2 दिवसांनी होळी येते. होळीला जेव्हा ते जाळतील त्या नारळासमोर प्रार्थना करा आणि तो जो आत्मा आहे त्या आत्माकडे माफी मागा की परत असं होणार नाही. आयुषला वाचवायला उपाय सांगतात. तर त्याची आई आणि त्याचे मित्र सोबतच असतात त्याच्या रक्षणासाठी. तर त्याची आई जी असते सगळं करते, जे जे रिच्युअल्स सांगितले असतात, केस लावायचं, तो रक्त लावायचं, सगळं बांधायचं आणि होळी आली की होळीला देवीकडे प्रार्थना करते की असं परत माझ्या पोराकडून चूक होणार नाही. आणि तो जो नारळ असतो जेव्हा ते होळी जाळतात तो नारळ त्याच्यातच टाकते आणि टाकल्यानंतर आयुष एकदम हळूहळू हळू करून एकदम बरा व्हायला लागतो. तर बरा झाल्यानंतर मग सगळं एकदम नॉर्मल होतं, तो बरा होतो आणि जरा नीट वागायला लागतो. असं होतं. तर इथे आपली स्टोरी संपते. तर मित्रांनो, थँक्यू सो मच तुम्ही आपली स्टोरी ऐकल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर चला मग भेटूया लवकरच एका पुढल्या नवीन स्टोरीमध्ये. तर चला मग बाय बाय. थँक्यू सो मच.